कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदेंनी मनसेच्या पाठिंब्याची खेळी खेळल्याची चर्चा आहे। म्हणजे माझ्या मागे तुम्ही समीकरण पाहत असाल, हेच समीकरण साधारण अस्तित्वात येताना दिसतंय। त्याचवेळी श्रीकांत शिंदे म्हणतात आम्ही भाजपला सुद्धा सत्तेत घेणार आहोत। आता हे कसं घेणार याबद्दल काहीही ते म्हणत नाहीयेत। इकडे शिंदेंबरोबर मनसे गेल्यानं ठाकरेंची शिवसेना चिडली आहे, मात्र शिंदेंनी मनसेची साथ घेतल्यावर भाजपला मुळीच राग आलेला नाही। उलट भाजप म्हणते मनसे शिंदेंसोबत जात असेल तर स्वागतच आहे। त्यामुळे या तीनही पक्षांची भूमिका पाहता एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि रवींद्र चव्हाण यांचं काही आधीपासूनच ठरलं होतं का याची चर्चा आता कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू झाली। आपण पाहूयात। आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार। या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर। त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार। संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात मज्जा सुरू झाली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का बसलाय। कोकण भवनातला हा फोटो पहा। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचं इंजिन शिवसेनेबरोबर गेल्याचा हा फोटो आहे। फोटोत शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मनसेचे नेते राजू पाटील त्यांच्याबरोबर मनसेचे इतर नेतेही दिसतायत। कल्याण डोंबिवलीमध्ये हीच शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे। आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलो आहे। त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे। आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। नाही, याच्यामध्ये जे आहे हे फक्त मनसे आणि शिवसेना, मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे। काय ते सत्तेत असल्यावर कामं झाली, बस झाली, आम्हाला बाकी भेटण्यासाठी वगैरे विकास कामं होण्यासाठीच आम्ही पाठिंबा दिला। या परिस्थिती आम्हाला थांबताना दिसत नव्हतं। भविष्यात ज्या काही निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, कमिट्यांच्या असतात, अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती। तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या हेतून एक पाठिंबा दिलेला आहे। श्रीकांत शिंदेंनी मनसेचा पाठिंबाही मिळवला आणि भाजपची रस्सीखेचही थांबवली। असे एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा रंगतीये। या सगळ्यामध्ये धक्का बसलाय तो मात्र ठाकरे गटाला, कारण त्यांच्याबरोबर लढलेली मनसे आता थेट शिंदेंबरोबर गेली आहे। आय कॅन ओनली टॉक अबाउट माय पार्टी। या गोष्टी माझ्या लेवलला होत नाहीत, या पक्ष नेतृत्वाच्या लेवलला होतात। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या पक्ष नेतृत्वांशीच, त्याच्या संदर्भात जर बोलणी झाली असेल तर ती नेतृत्वाशी होते, कार्यकर्त्यांची नाही। मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यावर कल्याण डोंबिवलीमध्ये सत्तेचं गणित कसं जुळणार आहे बघूया। बहुमताचा आकडा आहे 62। शिवसेनेचे 53 नगरसेवक जिंकून आलेत, मनसेचे 5, मात्र ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। असा एकूण बहुमताचा 62 आकडा गाठला जाऊ शकतो। शिवसेनेनं ही सगळी जुळवाजुळव भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच केल्याची चर्चा रंगतीये। मात्र तरीही कल्याण डोंबिवलीमध्ये हम साथ साथ है असं शिवसेना आणि भाजपचं म्हणणं आहे। डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा उल्हासनगर असेल, इथे सगळीकडे महायुतीचाच जो आहे हा महापौर बसेल। कोणाचा महापौर बसेल, कोणाचा उपमहापौर बसेल, जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडणार की उल्हासनगरमध्ये काय होईल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल। पण एकच आहे की इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही। तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल, या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे हे स्थापन करेल। नाही, मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला याचं स्वागतच आम्ही करतो। कदाचित ज्या पद्धतीचं मॅन्डेट महायुतीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मिळालं आहे, 100हून अधिक जागा महायुतीच्या निवडून आल्यात। विकास कामांसाठी कदाचित मनसेच्या लोकांना वाटलं असेल की आपण महायुतीबरोबर सहभागी झालं पाहिजे आणि त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला असेल, त्याचं मी स्वागतच करतो। कल्याण डोंबिवलीत 50 नगरसेवक असणारी भाजप आता काय करणार त्याबद्दल भाजपनं नेमके पत्ते उघड केलेले नाहीत। मनसेनं शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं भाजप स्वागत करतंय, त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचं काही ठरलंय का असा सवाल उपस्थित होतो। त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न, मनसे आणि भाजपचं काही ठरलंय का? अक्षय कुडकिलवार, NDTV मराठी, मुंबई।